सराफ व्यवसायात दिवसेंदिवस स्पर्धेबरोबर विविध समस्याही वाढत आहेत. मात्र या संकटांना आणि स्पर्धेला घाबरून न जाता सराफ बंधूंनी ग्राहकांना विश्वासार्ह सेवा सुविधा पुरवाव्यात असं आवाहन नाशिकचे सराफ अनिल दंडे यांनी आज केलं. सराफ सुवर्ण कारागीर संघाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा सराफ आणि सुवर्णकार संघाच्या वतीनं आज कोल्हापुरात जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे सराफ अनिल दंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र पुरवंत उपस्थित होते. प्रारंभी संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल यांनी संघाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. याचबरोबर सराफ आणि सुवर्ण कारागिरांना भेडसावणाऱ्या अडचणी, सोने चांदी दरात होणारे बदल यासह अन्य मुद्दे उपस्थित केले. यावेळी बोलताना दंडे यांनी सराफ व्यवसायासमोरील अडचणी आणि समस्यांबाबत मतप्रदर्शन केलं. स्पर्धेला घाबरून न जाता त्याच्याशी सामना करावा, यासाठी ग्राहकांना विश्वासार्ह सेवा द्यावी. नवीन ग्राहक जोडण्याबरोबरच जुने ग्राहक सुद्धा टिकवून ठेवावेत. याच्या जोडीला कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात सुद्धा समन्वय आणि सामंजस्याचं धोरण अंमलात आणावं, अशा काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी दंडे यांची प्रकट मुलाखत झाली. यामध्ये सराफ व्यवसायात टिकून राहण्याचा मंत्र दंडे यांनी दिला. प्रमुख पाहुणे सुरेंद्र पुरवंत यांनी सर्व सराफ सुवर्णकार व्यावसायिकांनी संघटित राहण्याची गरज स्पष्ट केली. याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनानं सराफ व्यवसायाला संरक्षण द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मेळाव्याला पांडुरंग कुंभार, अथर्व ढणाल, अमर गोडबोले, अविनाश मुखरे, सचिन देवरुखकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सराफ आणि सुवर्ण कारागीर उपस्थित होते.